माही या लव्ह स्टोरीचे याआधीच 7 एपिसोड अपलोड करून झालेले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी आपल्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्यावी. आता अर्जुनचं माहीशी वागणं बदललं होतं. तो जास्त काही तिच्यावर ओरडत नसायचा, थोडाफार दुर्लक्ष करत असायचा. अंजलीच्या घरचे अंजलीच्या लग्नासाठी स्थळ बघत होते. तसंच इकडे देखील आकाशचे घरचे देखील आकाशसाठी मुलगी बघत होते. पण आकाशला मात्र अंजली आवडायची आणि अंजलीला सुद्धा आकाश आवडायचा. अर्जुन आणि आकाश ऑफिसमध्ये सोबतच जात होते. यार दादा, तू काय सोनियाशी लग्न करायला होकार दिला, आता घरचे माझ्या मागेच पडले आहेत. पण मी असंच कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाहीये. मला एक मुलगी पसंत पडली आहे. मी तिच्याशीच लग्न करणार. कोण? अर्जुनने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. अंजली. व्हॉट? आर यू शुअर? हो दादा. पूजेला आली होती तेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं आणि तिच्या प्रेमात पडलो. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजला. आकाश, ते बाकीचं नंतर बघू. आधी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. सगळे मीटिंगच्या रूममध्ये जमले होते. माही देखील तिथेच होती. मीटिंग सुरू होती. माहीचं लक्ष तेवढ्यात वर गेलं. वर एक पाल होती. तिला पाहून माही जोराने ओरडली. व्हॉट हॅपन मिस देसाई? अर्जुन ओरडला. माहीने त्याचं ऐकून न समजल्यासारखं केलं. घाबरून रूममध्ये पाल पाल करत ओरडत पळत होती. तिला कशाचंच भान नव्हतं. समोर आलेल्यांना धक्का मारत वरती बघत पळत होती. माही स्टॉप इट, अर्जुन ओरडला. तरी सुद्धा ती अशीच पळत सुटत होती. अर्जुनने तिच्या हाताला पकडून तिला स्वतःकडे ओढलं. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. माही, स्टॉप इट. इथे खूप इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे. तुला कामाचं काही सेन्स आहे की नाही? अर्जुन तिला पकडत रागवत होता. पण तिला काहीच ऐकू जात नव्हतं. ती मात्र तशीच उभी होती. वरती छताकडे बघून उड्या मारत होती आणि पाल पाल करत ओरडत होती. तितक्यात पाल खाली पडली. आता मात्र तिला बघून सगळेच हसायला लागले. पाल पडली म्हणून ती अर्जुनला जाऊन घट्ट बिलगली. अर्जुनला आता खूप ऑकवर्ड फील होत होतं आणि माही काही ऐकायला तयार नव्हती. एक्सक्यूज मी म्हणत अर्जुनने माहीला तसेच छातीशी घट्ट पकडले आणि उचलून कॉन्फरन्स रूमच्या बाहेर आणलं. ती मात्र डोळे बंद करून तशीच ओरडत होती. एकदम चूप. अर्जुन ओरडला आणि तिला खाली उतरवलं. माही चूप झाली आणि इकडे तिकडे बघायला लागली. काय ग, तुझ्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला आहे की काय? अर्जुनच्या आवाजाने तिने आजूबाजूला बघितलं आणि मग माहीच्या लक्षात आलं आपण कॉन्फरन्स रूमच्या बाहेर आहोत. तशी ती मान खाली घालून चुपचाप उभी होती. आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये जायचं आणि 100 वेळा पेपरवर सॉरी लिहायचं. अर्जुन माहीला बोलत रागवत होता. माही मात्र तशीच उभी होती. गो गेट लॉस्ट, अर्जुन पुन्हा ओरडला. तशी माही मागे वळून बघत पळतच त्याच्या केबिनकडे निघाली. मध्ये येणाऱ्या पिऊनला सुद्धा ती धडकली. अर्जुनने डोक्यावर हात मारला. त्यानंतर अर्जुनने मीटिंग कॅन्सल केली. अर्जुन आणि आकाश त्याच्या केबिनमध्ये बोलत येत होते. यार दादा, ही माही अशी काय पाल पाल करते? माहीने पाल हा शब्द ऐकला आणि पाल पाल करत सोफ्यावर उड्या मारू लागली. तिला तसं बघून अर्जुन आणि आकाशला हसू आलं. माही खाली उतर, अर्जुन ओरडत बोलला. तिने मानेनेच नकार दर्शवला. माही काम डाऊन राईट नाव, अर्जुन रागाचं नाटक करत बोलला. माहीने गुपचूप हळूच एक पाय खाली ठेवत परत वर उचलून घेतला. मी नाही उतरणार खाली, इथे पाल आहे. इथे काहीच नाहीये, तू खाली येऊ शकते. माही चुपचाप खाली उतरली. 100 टाइम्स सॉरी लिहून झाल्याशिवाय घरी जायचं नाही. माही मान हलवत अर्जुनच्या केबिन बाहेर आली. आकाश आणि अर्जुन त्यांच्या केबिनमध्येच बसले होते. आकाशने माहीला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. माही घाबरतच येऊन केबिन बाहेर उभी होती. आत या मिस देसाई, अर्जुन ओरडला. तशी ती आतमध्ये आली. बस माही, आकाशने तिला बसायला सांगितलं. ती मात्र अर्जुनकडेच बघत होती. ऐकू आलं नाही का? आकाशने तुला बसायला सांगितलं आहे. सिट डाऊन. माही अंग चोरत बसली. तसा आकाश माहीला बोलला. मला तुझी बहीण आवडते. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तशी माही शॉक झाली. आकाश सर, तुमची आमची काहीच बरोबरी नाहीये, त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. माही बोलतच होती की तुम्हा बहिणींचा काही प्रॉब्लेम आहे का लग्नासोबत? नेहमी काय नाही नाही म्हणत असतात. आकाश सारखा इतका चांगला मुलगा कुठे भेटणार आहे तुझ्या बहिणीला? अर्जुन थोडा चिडला. ठीक आहे सर, मी ताईशी बोलून सांगेल तुम्हाला. समजतो काय हा ड्रॅकुला स्वतःला? स्वतःला सॉरी बोलता येत नाही की सॉरी लिहिता येत नाही. स्वतः तर कधीच थँक्यू सॉरी बोलत नाही, मात्र दुसऱ्यांकडून जबरदस्ती बोलून घेतो. माहीने एका पेपरवर 100 वेळा सॉरी लिहिले. ती त्याच्या केबिनकडे जात होती. तेवढ्यात ती पाय घसरून पडणारच होती की तिला कमरेत पकडून कोणीतरी स्वतःकडे ओढून घेतलं. पडायच्या भीतीने माहीने डोळे बंद करून घेतले होते आणि तिने त्याच्या शर्टच्या कॉलरला
एका हाताने घट्ट पकडलं होतं. आपण खाली पडलो नाही आहोत हे लक्षात येताच तिने डोळे उघडून बघितलं तर समोर अर्जुन एकटक तिच्याकडे बघत होता आणि ती अर्जुनच्या मिठीत होती. त्याला तसं बघताना बघून ती सुद्धा त्यात हरवली होती. मी आवडतो तुला, तुझ्या डोळ्यात दिसते ते, तू मान्य का करत नाहीस माही? अर्जुन मनातच तिच्या डोळ्यात बघत बोलला. मला माहिती आहे सर, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, पण सर माझा नाईलाज आहे, मला माफ करा. माही सुद्धा त्याला बघत मनात बोलत होती. दोघांचा मनातच एकमेकांशी संवाद चालू होता. तुझा प्रॉब्लेम काय आहे एकदा सांगून तर बघ माही. अर्जुन पुन्हा मनातच बोलला आणि तो माहीच्या दूर झाला. माहीने सॉरी लिहिलेला पेपर त्याच्या हातात दिला. ते बघून तो गालात हसला. नीट लक्ष देऊन चालत जा माही, नेहमी नेहमी मी नसणार आहे तुला सांभाळायला, म्हणत तो तिथून निघून गेला. माहीने घरी जाऊन आकाशबद्दल अंजलीला सगळं सांगितलं आणि आकाश सरांना तुझ्याशी भेटायचं आहे म्हणून देखील सांगितलं. ती अंजलीला समजावत होती. अंजली सुद्धा हो नाही करत भेटायला तयार झाली. दादा प्लीज चल ना यार तू माझ्यासोबत, आकाश अर्जुनला कन्व्हिन्स करत होता. पहिल्यांदा मी कुठल्या तरी मुलीशी बोलायला जात आहे, चल ना दादा. शेवटी अर्जुन देखील आकाश सोबत जायला तयार झाला. आकाश आणि अर्जुन एका हॉटेलमध्ये अंजलीची वाट बघत बसले होते. हा ड्रॅकुला काय करतोय इथं? आकाश सरांना भेटायचं होतं, हे का आले सोबत? अर्जुनला तिथं आलेला बघून माही अंजलीला बोलली. तेवढ्यात आकाशचं लक्ष माहीकडे गेलं. ते दोघेही आकाश अर्जुनकडे गेले. सगळ्यांनी हाय हॅलो केलं. माहीमुळे आकाशला अंजलीसोबत बोलायला थोडं लाजल्यासारखं होत होतं. अंजली पण अर्जुनमुळे तिथे जास्त काही बोलत नव्हती, पण माही मात्र अंजलीला काही सोडत नव्हती. आकाशने अर्जुनला थोडं डोळ्यांनीच खुणावलं की आम्हाला एकांतात बोलू दे. तसं माही, आपण तिकडे जाऊया, मला थोडं काम आहे तुझ्याशी, अर्जुन माहीला बोलला. तुम्ही जा, आपलं काम करा, माझं काय काम आहे तुमच्यासोबत, मी इथेच ठीक आहे. मिस माही देसाई, विसरू नको मी तुझा बॉस आहे, मला तुझ्यासोबत काम आहे तिकडे, चल अर्जंट. अर्जुन थोडा ओरडतच बोलला. थोड्या मोठ्या आवाजात बोलण्यामुळे आजूबाजूचे त्यांच्याकडे बघत होते. माही सगळे आपल्याकडे बघत आहेत, चल तिकडे आता. अर्जुन थोडा हळू आवाजात पण रागातच बोलला. त्याला बघून माही चुपचाप उठली आणि त्याच्यासोबत दुसऱ्या टेबलवर जाऊन बसली. अर्जुन सर, हे तुमचं ऑफिस नाहीये, इथे माझ्यावर ऑर्डर नाही सोडू शकत तुम्ही. तू थोडी मठ्ठ आहेस का ग? आपण तिथे होतो म्हणून त्या दोघांना बोलायला ऑकवर्ड फील होत होतं. आपल्यासमोर कसे काय बोलणार ते? अरे हो, मला तर ते कळलंच नाही, माही कन्फ्यूज चेहरा करत बोलली. हो, डोकं वापरशील तर कळेल ना, तसेही तुझा वरचा मजला तर रिकामाच आहे. अर्जुनला तिला कन्फ्यूज झालेलं बघून हसायला येत होतं. वेटर त्यांच्याजवळ आला आणि काय हवं ते विचारायला लागला. 2 कॉफी अर्जुनने ऑर्डर केली. मला 1 चहा अद्रक घातलेला, माही बोलली. मी कॉफी ऑर्डर केली आहे ना. हा तुम्ही घ्या ना मग, मला चहा हवाय, मला कॉफी नाही आवडत, कसली कडू कडू लागते ती. बरं, 1 कॉफी 1 टी, अर्जुन वेटरला बोलला. तिकडे आकाश अंजलीला. अंजली, मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. तू आमच्या घरी गणपती पूजेला आली होतीस, तुला पहिल्यांदा बघितलं आणि तू माझ्या मनात घर करून गेलीस. त्या दिवसापासून मला तू खूप आवडतेस, लग्न करशील माझ्यासोबत? आकाश अंजलीच्या डोळ्यात बघत बोलला. आकाश, तुम्ही फार चांगले आहात, तुम्हाला खूप चांगली मुलगी मिळेल, पण मी तुमचा हा प्रस्ताव मान्य करू शकत नाही. तुमच्या आणि आमच्या राहणीमानात, स्टेटसमध्ये खूप मोठी गॅप आहे, कुठेच काहीच सारखं नाहीये, आमची तुमची काहीच बरोबरी नाही आहे. आणि अंजली बोलायची थांबली. आणि काय अंजली? आकाश ती काय बोलेल विचार करत होता. आता त्याचं हृदय सुद्धा धडधडायला लागलं होतं. माझं एकदा लग्न जुळलं होतं, एंगेजमेंट सुद्धा झाली होती, पण ते नंतर मोडलं. का मोडलं? आकाशने समजलं नाही म्हणून पुन्हा विचारलं. त्या लोकांनी वेळेवर खूप मोठा हुंडा मागितला, माझे वडील ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे आमचं लग्न मोडलं. त्यांचं माझ्या वडिलांनी फार मोठं टेन्शन घेतलं आणि त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते आम्हाला सोडून गेले. अंजलीला आता रडू येत होतं. माहीचं मात्र सगळं लक्ष आकाश आणि अंजलीकडेच होतं. टेबलवरचा चमचा हातात घेत ती वाजवत त्यांच्याकडेच बघत बसली होती. माही, सगळे आपल्याकडे बघत आहेत, तू मला एम्बॅरस फील करत आहेस, स्टॉप इट. पण माहीचं चमच्याने ठकठक ठोकणं सुरूच होतं. अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिच्या हातातून चमचा काढून बाजूला ठेवला. इतका वेळपासून काय बोलत आहे हे दोघं? आणि हे आकाश सर माझ्या ताईला रडवत आहेत का? ती खुर्चीवरून उठत तिकडे वळली. माही इथेच बस, त्यांना त्यांचं बोलू दे. अंजली रडत नाही आहे, फक्त ती थोडीशी भावूक झाली आहे. तू काळजी करू नको, आकाश तिला नीट हँडल करेल. माही परत वळून जागेवर बसली. तेवढ्यात वेटर चहा कॉफी घेऊन आला. चहा पीत पीत तिचं लक्ष आता तिच्या बाजूला बसलेल्या मुलीवर गेलं. त्या मुलीने हाफ टॉप आणि जीन्स घातली होती. त्या जीन्सवर गुडघ्याजवळ 2-3 ठिकाणी
फाटल्यासारखं होतं. माही तिच्याकडेच एकटक बघत होती. किती फाटलेले कपडे घातले आहेत हिने. कसे दिसतायत ते. कपडे अंग झाकण्यासाठी घालायचे असतात की अंग दाखवण्यासाठी घालायचे असतात. माही तिच्याकडे बघत बडबड करत होती. आजकाल तसेच कपडे घालतात, फॅशन आहे ती. इथे तर सगळे तुझ्याकडेच बघत आहेत. तूच अशी कशी वेगळी दिसते आहेस. अंजली तरी तुझ्यापेक्षा बेटर दिसते. हे असं एवढं तेल लावून कोणी वेणी घालतं का? आता तू बघ स्वतःकडे, कशी 1800च्या जमान्यातली दिसतेय. अर्जुन आता मस्करी करण्याच्या मूडमध्ये आला होता. हो, ती डोळे मोठे करत अर्जुनकडे बघत बोलली. तुम्ही बघा स्वतःकडे, किती डेंजर दिसत आहात. ते तुझे डोळे बघ, किती डेंजर आहेत, अगदी मांजरीसारखेच. मला म्हणतेस. तुमचं नाक बघा, समोसासारखं. अर्जुन आणि माहीमध्ये आता भांडण सुरू झालं. आता ते दोघे इतके जोराने बोलत होते की सगळे त्यांच्याकडेच बघत होते. आकाश आणि अंजली सुद्धा काय झालं म्हणून त्यांच्याकडे धावत आले आणि त्या दोघांना आवरलं. दादा, काय करतोयस तू? सगळे बघत आहेत आपल्याकडे. माही, चूप बस आता, एक शब्दही नाही. अंजली बोलली. तसे दोघेही चूप झाले. आकाश, मला वाटतं आता आम्हाला निघायला हवं. अंजली बोलली. अंजली प्लीज, असा एकदम निर्णय घेऊ नकोस. हवं तर थोडा वेळ घे आणि आरामात कळव. मला काहीच घाई नाहीये. माझं ठरलंय आकाश. तुम्ही दुसरी मुलगी बघा, माझी वाट बघू नका. अर्जुन आणि माही एकमेकांना रागाने बघत होते. माही अंजली बाय करून निघून गेल्या. अंजलीला सुद्धा आकाश आवडला होता, पण आधी लग्न मोडल्यामुळे तिला भीती वाटत होती. तिकडे आकाशचे प्रयत्न सुरूच होते अंजलीला तयार करण्यासाठी. त्याने हार मानली नव्हती. आकाश आणि अर्जुन त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. आकाशने माहीला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. बापरे, आता का बोलावलं असेल यांनी? त्या दिवशीचा राग तर काढणार नाही ना? हा ड्रॅकुला मला नोकरीवरून तर काढणार नाही ना? मिस देसाई, तुम्ही आतमध्ये येऊ शकता. अर्जुनच्या आवाजाने माही भानावर आली आणि आतमध्ये आली. आकाश सर बोला, काय काम होतं? माही, मला अंजली खूप आवडते आणि मला माहीत आहे तिला सुद्धा मी आवडतो. मी खूप विचार केला तिला माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार करायचा, पण ती काही हो म्हणत नाहीये. आता तिच्या नकाराला होकारामध्ये कसं बदलायचं, त्यासाठी तूच आम्हाला मदत कर. सर, पण मी कसं? आता तूच काय ते आम्हाला मदत करू शकतेस. माहीने थोडा विचार करून आकाशचा ॲक्सिडेंट झाला आहे असं नाटक करू असं काहीतरी प्लॅन त्यांना सांगितला. त्यानुसार आकाश ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती झाला. अर्जुन माही अंजलीच्या घरी जातो आणि अंजलीला आकाशचा ॲक्सिडेंट झाला म्हणून सांगतो. अंजली घाबरत पडत हॉस्पिटलमध्ये येते आणि आकाशला तशा अवस्थेत बघून आपलं प्रेम कबूल करते आणि लग्नासाठी देखील तयार होते. आता अर्जुन, माही आणि आकाश जोराने हसू लागतात. माहीचा प्लॅन काम करून जातो. इकडे शांती सदनमध्ये सुद्धा आकाशच्या आजीने देखील एक मुलगी पसंत केलेली असते. ती देखील अंजलीच असते. आकाशच्या आईला मात्र अंजली आवडत नाही, कारण ती साधारण कुटुंबातली असते. पण आकाशला आवडते म्हणून त्यांनी अंजलीच्या घरच्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला. रविवारचा दिवस होता. अर्जुन आणि त्यांच्या घरातले सगळे माहीच्या घरी गेले होते. सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि आकाश अंजलीचं लग्न ठरवलं. आता आकाश, अंजली, अर्जुन आणि सोनिया यांची एकाच दिवशी एंगेजमेंट ठरते. माही मात्र हे ऐकून नाराज होऊन आतमध्ये निघून जाते. अर्जुन देखील तिच्या मागे जातो. तुला वाईट वाटलं का सोनिया आणि माझी एंगेजमेंट ठरली म्हणून? मला का बरं वाईट वाटेल? पण तुझे डोळे तर वेगळंच सांगतात. काय सांगतात माझे डोळे? डोळे कधी बोलतात का? माही हसण्याचा प्रयत्न करत बोलते. आजचा दिवस देखील असाच निघून जातो. संध्याकाळी अर्जुनची फॅमिली परत शांती सदनमध्ये येते. माही अर्जुनचा विचार करतच झोपी जाते. इकडे अर्जुन देखील सोनियाशी एंगेजमेंट होत आहे म्हणून थोडासा नाराजच असतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये. सर, मी खरंच काही नाही केलं. माही रडतच अर्जुनच्या केबिनमध्ये उभी होती. यू शट अप माही. पहिले हे रडणं थांबव. खूप इरिटेट होत आहे मला. अर्जुन लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत बोलला. तशी माही चूप झाली. आज ऑफिसमध्ये डायमंड ज्वेलरीचा एक नेकलेस हरवला होता, जो की माहीच्या बॅगमध्ये सापडला होता. माही खूप घाबरली होती, कारण आपण जर चोर ठरलो तर अर्जुनचा आपल्यावरचा विश्वास उडेल. यामुळे अर्जुनने सोनियाला फोन करून त्याच्या केबिनमध्ये बोलवलं. सोनिया अर्जुनच्या केबिनमध्ये आली. अर्जुन एका साईडला भिंतीला टेकून दोन्ही हात खिशामध्ये घालून उभा होता. त्याचं फ्रेश एक्सप्रेशन आणि ॲटिट्यूड बघून सोनियाला कळलं होतं की अर्जुनला सगळं कळलं आहे. अर्जुन, काही काम होतं का? सोनिया बोलली. सोनिया, तुला चांगलंच माहीत आहे की माझं तुझ्याशी काय काम आहे. आता तू सांगतेस की मी बोलू, पण अर्जुन, तू तिची साईड का घेतो आहेस? तिला जाऊ दे. इनफॅक्ट जॉबवरून काढून टाक. मला ती आवडत नाही. अशा चोर लोकांची आपल्या ऑफिसमध्ये काहीच जागा नाही. सोनिया बोलत होती. इनफ सोनिया. अर्जुन जोराने भिंतीवर हात मारत बोलला. नाव, मी तुला खरं काय ते बोलायला सांगितलं होतं. ती चोर नाहीये. अर्जुन प्लीज काम डाऊन.
तू काहीतरी बोलत आहेस या 2 कवडीच्या मुलीसाठी. स्टॉप इट सोनिया, अर्जुन जोराने ओरडला. आता मात्र सोनिया घाबरली, कारण आपण खरं बोललो नाही तर अर्जुन लग्न मोडेल ही तिला भीती होती. सॉरी माही, मी ठेवलं होतं तुझ्या बॅगमध्ये हे नेकलेस. मला या ऑफिसमध्ये तू नको होतीस. अर्जुनवर माझं खूप प्रेम आहे म्हणून मी तसं केलं. ठीक आहे सोनिया मॅडम, म्हणत माहीने सोनियाला हग केलं. अर्जुन सरांसाठी तुमच्याशिवाय दुसरं कोणी बेस्ट असू शकत नाही. अर्जुनकडे बघत माही बोलली. अर्जुन सुद्धा माहीकडे बघत होता. एवढं बोलून माही तिथून निघून गेली. अर्जुनला सोनियाच्या वागण्याचा खूप राग आला होता. आता मात्र अर्जुन सोनियाला टाळत होता. त्याने तिच्याशी बोलणं देखील कमी केलं होतं. सोनियाला खूप वाईट वाटत होतं. सोनियाने ऑफिस सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. एक दिवस सोनियाने माहीला तिच्या केबिनमध्ये बोलावलं. सॉरी माही, मनापासून सॉरी. मी आता हे ऑफिस सोडून जात आहे. नाही सोनिया मॅडम, तुम्ही अर्जुन सरांना सोडून जाऊ शकत नाही. पण माही, मला जावं लागेल. अर्जुन माझ्याशी बोलत नाहीये. मॅडम, जर अर्जुन सरांनी तुम्हाला थांबवलं तर तुम्ही थांबाल का? हो, जर अर्जुन मला थांबवेल तर मी नक्कीच थांबेन. माही विचार करत होती की अर्जुनला कसं मनवायचं. ती विचार करतच अर्जुनच्या केबिन समोर उभी होती. अर्जुन केबिनमधून बघत होता. आली ही सोनियाची वकील. अर्जुन मनातच तिला बघत विचार करत बोलला. मिस माही, तू आतमध्ये येऊ शकते. अर्जुन बोलला. माही आतमध्ये गेली. तुला दरवाजा नॉक करायचा कंटाळा येतो का? की तुझी एनर्जी वेस्ट होते? अर्जुन बोलला. बोल, काय करायला आली होतीस? सर, ते सोनिया मॅडम ऑफिस सोडून चालल्या आहेत उद्या. हा, माहिती आहे मला. मग? सर, त्या तुम्हाला सोडून चालल्या आहेत. तुम्हाला कसं काहीच वाटत नाही? ती तिच्या मर्जीने चालली आहे. मी तिला जा नाही म्हटलं. सर, पण तुम्ही त्यांना थांबवलं सुद्धा नाही ना. तुम्ही थांबवलं असतं तर त्या थांबतील. तिला जायचं तर जाऊ दे. सर, तुम्ही असं करू नका. तुमचं त्यांच्यासोबत लग्न जमलं आहे. घरच्यांना किती त्रास होईल, त्यांना किती वाईट वाटेल. इनफ माही, तो उठून तिच्याजवळ जात बोलला. तुला सगळ्यांच्या त्रासाचे दिसते. तुला सगळ्यांचे मन कळते. तुला फक्त माझं मन कळत नाही. आय डोंट केअर. ज्याला जिथे जायचंय तो तिथे जाऊ शकतो. यू मे गो नाव, अर्जुन चिडत बोलला. माई तिथून चुपचाप निघून गेली. दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसमध्ये आला. केबिन बघून तो आश्चर्यचकित झाला. त्याचं पूर्ण केबिन प्लांट्सने भरलेलं होतं. तो एका प्लांट्सजवळ गेला. तिथे त्याला एक चिठ्ठी दिसली. प्रिय अर्जुन सर, मला माहिती आहे माझं चुकलं. फक्त एकदा मला माफ करा. तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. एकदाच मला थांबवून घ्या प्लीज. तुमचं झाडांवर खूप प्रेम आहे आणि माझं तुमच्यावर, म्हणून हे गिफ्ट पाठवलं आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडलं असेल. आय लव्ह यू. फक्त तुमचीच सोनिया. ते वाचून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कुठल्या मातीची बनली आहेस माही तू? मनातच विचार करत अर्जुन सोनियाच्या केबिनमध्ये गेला. सोनिया केबिन रिकामा करत होती. माही तिला समजावत होती. मॅडम, हे काय करताय तुम्ही? अर्जुन सर येतील, थोडी वेळ वाट बघा. नाही माई, मला माहीत आहे तो येणार नाही. सोनिया, तू कुठेही जात नाहीस, म्हणत अर्जुन केबिनमध्ये आला. आता आनंदी आहेस का? अर्जुन माहीकडे बघत सोनियाला बोलला. येस अर्जुन, खूप लव्ह यू. आणि तिने अर्जुनला हक केलं. ते बघून माहीच्या डोळ्यात पाणी आलं. इथे आता आपली गरज नाही. माही विचार करत तिथून जायला मागे फिरली. माही, अर्जुनने आवाज दिला. माही अर्जुनच्या आवाजाने मागे वळली. गिफ्ट चांगलं आहे. अर्जुन, कोणतं गिफ्ट? सोनियाने विचारलं. नथिंग सोनिया, जाऊ दे. आपल्याला काय करायचंय? विचार करत सोनिया परत अर्जुनला बिलगली. यांना कसं कळलं की ते गिफ्ट मी पाठवलं आहे? विचार करत माही बाहेर गेली. हिला काय झालं आता रडायला? तिचीच तर इच्छा होती मी सोनियाला थांबवावं. अर्जुन मनातच विचार करत होता. अर्जुन केबिनमध्ये परत आला आणि प्लांट्स बघत होता. त्या दिवसापासून माही आणि सोनिया खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. सोनिया बऱ्याच गोष्टींमध्ये माहीची हेल्प घ्यायची. काय मुलगी आहे ही? मी सोडून सगळे तिचे फ्रेंड झालेत. माही सोनियाची मैत्री बघून अर्जुन विचार करत होता. आजचा हा छोटासा भाग देखील इथंच संपतो. लवकरच भेटूया पुढच्या आणि नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ज्यांनी मागचे एपिसोड्स पाहिले नसतील त्यांनी सगळे एपिसोड्स पहा. तेव्हाच तुम्हाला ही स्टोरी संपूर्ण कळेल.